हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 5. प्रकरणाचं नाव आहे सुरांची जादूगिरी. सुरांची जादूगिरी. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 19 ते 23 या दरम्यान जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. सुरांची जादूगिरी या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. पान नंबर 19 वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. चौकटी पूर्ण करा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये. तर गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये आहे मंद, लयबद्ध व दमदार आवाज. जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज. पीठ होताना सौम्य सूर. आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट. यानंतर याच्या पुढे दिलेला आहे आसमंतात भरलेले संमेलन. तर आसमंतात भरलेले संमेलन शब्दांचे, सुरांचे, आवाजांचे. याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा. एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. खेडे जिथे विसावते ते ठिकाण. तर त्या ठिकाणाला म्हणतात निसर्गाची लढीवाळ मांडी. त्यानंतर आ दिलेला आहे. खेड्याला दिलेली उपमा. तर खेड्याला दिलेली उपमा आहे रानफुले. आणि यानंतर ई आहे. लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य. तर त्याचं नाव आहे दळणाचे जाते. याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. का ते लिहा. आपल्याला कारण लिहायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते. तर याचं कारण आहे अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लागतो म्हणून घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण. तर याचं कारण आहे ते दुधासाठी आसुसलेले असते म्हणून ते टाहो फोडते. यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर आपल्याला समजलेला अर्थ लिहायचा आहे. तर त्यासाठी अ दिलेला आहे. पहाटेला पुरती जाग आली नव्हती. तर याचा अर्थ होतो की अजून पूर्ण पहाट झालेली नव्हती, म्हणजेच पहाटेला पुरती जाग आली नव्हती. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. थोड्या वेळाने दिशांना आकार आला. तर याचा अर्थ आहे प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला, त्यामुळे सर्व दिशातील झाडे झुडपे दिसू लागली, म्हणजेच थोड्या वेळाने दिशांना आकार आला असा त्याचा अर्थ होतो. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला. तर याचा अर्थ आहे आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो. म्हणजेच काय, तर अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला. या प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. योग्य जोड्या लावा. त्यासाठी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर अ गटामध्ये आहे चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे. चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात. 2 नंबर आहे सकाळचे संगीत. सकाळचे हे संगीत म्हणजे वाद्य रुंदासारखे वाटते.
3 नंबर आहे एखादा पोपट, म्हणजे या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. त्यानंतर 4 नंबर दिलेला आहे गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा, म्हणजे गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजेच काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. आणि 5 नंबर दिलेला आहे कोंबड्यांचा कॉक कॉक असा आवाज, म्हणजे ठेका धरणारा आवाज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा. या प्रश्नाचे उत्तर आहे खेड्यात विविध आवाज आपल्या सोबतीला असतात. जे आवाज खेड्यात आपल्या सोबतीला असतात ते शहरात नसतात. मग खेड्यात आपल्या सोबतीला असणारे आवाज कोणते? उदाहरणार्थ दळणाचे जाते, गोठ्यात बांधलेल्या गायी, बकऱ्यांची आवाज इत्यादी आवाज आपल्याला शहरात ऐकायला मिळत नाहीत. पहाटेपूर्वीपासूनच खेड्यात आवाज सुरू होतात. ते रात्रीपर्यंत आपली सोबत करतात, म्हणजे रात्रीपर्यंत ते आपल्या सोबत असतात. अशी आवाजांची सोबत ही संकल्पना आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा. मग आता बरेचसे आवाज असे असतात की जे आपल्याला ऐकावेसे वाटतात, आणि बरेचसे आवाज असे असतात जे त्रासदायक असतात, ते आपल्याला ऐकावेसे वाटत नाही. तर ऐकावेसे वाटणारे आवाज तुम्हाला एका बाजूला लिहायचे आहे. तर ऐकावेसे वाटणारे आवाज आहे चिमण्यांची चिवचिव, शाळेतील प्रार्थना गायीचे हंबरणे, आणि कोकिळेचा आवाज. हे सगळे आवाज आपल्याला ऐकावेसे वाटतात. मग जे आवाज आपल्याला ऐकावेसे वाटत नाही असे कोणते आहे? मिक्सरचा आवाज, कावळ्याचा आवाज, कुत्र्याचे भुकणे, गाढवाचे ओरडणे, गाड्यांचे हॉर्न. हे आवाज आपल्याला ऐकावेसे वाटत नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा. उदाहरणार्थ निसर्ग मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तर असेच वाक्य आपल्याला शोधून लिहायचे आहे. तर ते आहेत, खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अजून पुढचं वाक्य आपल्याला सांगता येईल. पहाटेला पुरती जाग आलेली नसते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा तुम्ही अजून भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील अजून अनेक वाक्य तुम्ही शोधून या ठिकाणी ते लिहू शकता. यानंतर खेळू या शब्दांशी. खेळू या शब्दांशी मध्ये अ दिलेला आहे. पाठाआधारे विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहे. तर एका बाजूला विशेषण आणि विशेष्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर यापैकी विशेषण आणि विशेष्य यांच्या ह्या जोड्या आहेत. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. तक्ता पूर्ण करा. आपल्याला इथे शब्द दिलेले आहे, त्याचं सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर त्यांचं हे सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर पुढे आहे चर्चा करूया.
विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा. आता तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमच्या आठवणी तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगायच्या आहे. यानंतर पुढे आहे, खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा. तर त्या ठिकाणी दिलेला आहे. लिहिणारा तो कोण? तर आपल्याला या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, मी पत्र लिहितो. मग लिहिणारा तो कोण? तर तो आहे मी, म्हणजे मी आहे. करता. या वाक्यातील लिहिले जाणारे ते काय? तर ते आहे पत्र. मग पत्र आहे. कर्म. आणि या वाक्यातील क्रिया कोणती? लिहितो. तर लिहितो हे आहे क्रियापद. वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर वाक्य आहे, मी शाळेतून आत्ताच. आता येणे याचं योग्य रूप वापरून आपलं वाक्य होईल, मी शाळेतून आत्ताच आलो. ती शाळेतून आत्ताच आली. रवी शाळेतून आत्ताच आला. विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. हे जे क्रियापद दिलेलं आहे त्याचं योग्य रूप वापरून आपल्याला हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर 1 नंबर दिलेला आहे, मुली क्रिकेट. आता इथं आहे खेळणे, तर काय वाक्य होईल? मुली क्रिकेट खेळतात. 2 नंबर आहे, तुम्ही क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळता. 3 नंबर आहे, आम्ही क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. 4 नंबर आहे जॉन क्रिकेट खेळतो. आणि 5 नंबर वाक्य तयार होईल, समीरा क्रिकेट खेळते. यानंतर खालील उतारा वाचा आणि विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी कोणकोणती विरामचिन्हे येतात तर मी या ठिकाणी देत आहे. पाहिले की यानंतर आपल्याला इथं अर्धविराम द्यायचा आहे, नंतर पूर्णविराम. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊन उत्तर लिहू शकता आणि चिन्हांचा तुम्ही योग्य वापर करू शकता. यानंतर आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि हा उतारा आपल्याला वाचायचा सांगितलेला आहे आणि त्याला योग्य टायटल म्हणजे शीर्षक आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर हा जर उतारा आपण वाचला तर यास आपल्याला योग्य शीर्षक असं देता येईल की यशस्वी जीवनाचे रहस्य. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर वाटलं की या उतार्यावरून मला दुसरं शीर्षक द्यायचं आहे तर ते पण तुम्ही देऊ शकता, परंतु या उतार्याला अनुसरूनच तुम्हाला ते शीर्षक द्यावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.